हेलो हेलो हाँ सर है रेडी एकदा नारा देऊ बोल भारत माता की पाठ सगळ्यांनी दोन्ही हात वरती करा बोल भारत माता की धन्यवाद तर सरकार काय हात देतं आम्हाला का नाही देत दिव्यांगाला माहित नाही समाज कसा उभा राहतो माहित नाही परमेश्वर आमच्यासोबत कसा वागतोय ते माहित नाही पण सक्षमनं तुमच्या हाताला हात दिला म्हणून एकदा टाळ्या वाजवा सगळ्यांनी खरं तर हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे आणि फार महत्वाची गोष्ट आहे मला तर वाटते स्पर्धा फक्त दिव्यांगाची झाली नाही पाहिजे स्पर्धा जे दिव्यांग नाही जनरल लोक ते आणि आम्ही दिव्यांग अशी स्पर्धा झाली पाहिजे मग कोण टिकते ते पाहू कारण आम्ही शरीरानं जरी दिव्यांग असलो तरी मनानं नाही हे लक्षात ठेवा मनानं दिव्यांग असून सरकार पण माझा दिव्यांग शरीरानं दिव्यांग असून काय कमी पडणार नाही कारण या जगामध्ये या देशामध्ये सगळ्यात जास्त पॅराऑलिम्पिक मध्ये जर सुवर्ण पदक आणले असेल तर त्याचं नाव दिव्यांग आहे लक्षात घ्या या देशाचं मान आणि सन्मान जर कोणी वाढवला असेल तर ऑलिम्पिकनं नाही वाढवला दिव्यांगानं वाढवलेला आहे आणि म्हणून तुम्ही आमच्याकडे दिव्यांग म्हणून पाहायची गरज नाही आहे मला असं वाटतंय का शरीरानं दिव्यांग असलेला परवडला पण मनानं दिव्यांग असणारे लोक सगळ्यात आम्ही पाहतो सगळ्यासाठी अतिशय घातक ठरू शकतं ते कोणाचं घर पेटू शकतं कोणा बायकोला पेटून देऊ शकतं कोणाला मारू शकतं कारण आम्ही हाताला हात देऊ शकतं मनानं दिव्यांग असणारे लोक आम्ही पाहतोय तुमच्या आमच्या स्वतःच्या भल्यासाठी अख्खं देश गहाण ठेवू शकतोय आणि म्हणून आम्ही त्या दिव्यांगामध्ये बसत नाही लक्षात घ्या आणि या सगळ्या स्पर्धामध्ये मी बोलताना बोललो का आता दिव्यांगाची स्पर्धा नाही आहे हे जे नृत्य पाहिले दोन हे झेरॉक्स कॉपी थोडी आहे कसं आहे आम्ही एखादं नृत्य पाहून नाच करतोय नृत्य करतोय पाहतो ते आम्ही पहिले मग ऍक्शन देतो यांनी न पाहता ऍक्शन दिलेली आहे हे त्याच्यातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे पाहून ऍक्शन देणं अमिताभ बच्चन कसा नाचतोय धर्मेंद्र कसा नाचतं आता त्याचा ऋतिक कसा नाचतोय हे न पाहता त्याचा डान्स म्हणजे नृत्य करणं ये इसमें की सबसे बडी बात है आणि म्हणून त्यांना खरं तर माझा मानाचा मुद्रा आहे का आम्ही पाहून करणारे लोक आहे झेरॉक्स आहे आम्ही आणि तुम्ही झेरॉक्स नाही आहे तुम्ही हे न पाहता ऍक्शन दिलेले आहे ये आपकी खुद की ऍक्शन है किसी की बनी हुई ऍक्शन नहीं है आणि म्हणून ही फार मोठी गोष्ट आहे आणि म्हणून आम्ही यांना सांगितलं सक्षमवाल्यांनी बसलो तो शर्माजी वगैरे आम्ही सगळे पाटील राऊत वगैरे कुठल्या पुढच्या वर्षी नक्की पण या स्पर्धेसाठी नाही येणार एका इकडे सक्षमवाले आणि दुसऱ्या इकडे दिव्यांग अशी स्पर्धा असेल तर येईल आम्हाला अशी स्पर्धा पाहिजे आणि अशा स्पर्धेसाठी आम्ही येणार आहोत आणि जे याच्यातून निवड या व्यासपीठावर नाही तर माझा या सक्षम मधला आमचा हा इथला जो काही विनर आहे तो देशाच्या व्यासपीठावर खेळला पाहिजे त्यासाठी जे जे काय करता येईल ते आपण करू ते क्रीडामध्ये असू दे संगीतामध्ये असू दे नृत्यामध्ये असू दे कारण यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन नेत्या लोकांचा तर एवढा बेकार आहे कारण मतच नाही आहे यांचं एका प्रभागामध्ये 10 15 मतं आहे त्यामुळे राजकारणी लोक तुमच्यावर लक्ष घालत नाही आणि मतं नाही म्हणून तुमच्याबद्दल विचार नाही अजूनही 5% निधी खर्च करण्यासाठी आमच्यावर गुन्हे दाखल करून घ्यावं लागतं तुला बरोबर आहे ना आंदोलन करावं लागतं या देशामध्ये दिव्यांगाचा महिना 6,000 व्हावा याच्यासाठी माझ्यावर 200 गुन्हे दाखल झाले अशापेक्षा काय वाईट गोष्ट आहे अरे आम्ही चांगलं कोणाला म्हणाव
एखाद्याच्या घरी जर एखादं कोणी आलंय, त्याचे पाय तुटले आहे, डोळ्याला दिसत नाही, ऐकायला येत नाही, मंदबुद्धी आहे, आणि त्याला तुम्ही बाजूला ढकलून सक्षम असणाऱ्या माणसाला जर पैसे देत असाल किंवा मदत करत असाल, ना तुम्ही राम भक्त आहे, ना पैगंबर के भक्त हो, ना बाबा साहेब आंबेडकर भक्त हो, आप तो रावण का दर्शन दे रहे हो, दूसरी क्या बात है। आम्हाला जर अशा प्रकारचं आंदोलन करायची वेळ असेल तर यांची नालायकी कुठं कुठं कशी कशी तपासावी, तो अधिकारी असू दे का नेता असू दे। अरे सरकार तर असं असलं पाहिजे का त्यानं दिव्यांगाच्या घरी जाऊन व्यवस्था निर्माण केली पाहिजे, जो कमी आहे त्याच्यापर्यंत आम्ही उभं राहिलो पाहिजे, ही आमची प्रवृत्ती असली पाहिजे। हा विचार आहे। विचार निवळ आर्थिक मदतीचा नाही आहे। विचार असा आहे का जो अंध आहे त्याची काठी होता येईल का, त्याचे डोळे होता येईल का, ज्याला पाय नाही त्याचा पाय होता येईल का, ज्याला कान नाही आवाज नाही त्याला कान होता येईल काय, हा विचार आमच्या देशामध्ये कधी रुजवणार। आणि त्या विचाराची खऱ्या अर्थानं एक देवाणघेवाण होऊन, मी सांगितलं, यांनी विचारलं का एवढा सगळा खर्च स्वतः वर्गणी करून ही स्पर्धा घेतली, ही लहान गोष्ट नाही आहे, मोठी गोष्ट आहे। आजकाल जिधर दम है उधर हम है, पण हे लोक असे आहे ज्या कम है वहां हम खडे आहे, अशा प्रकारची व्यवस्था यांनी निर्माण केलेली आहे। आणि म्हणून तुम्हाला सगळ्या आयोजकांना मानाचा मुद्रा अर्पण करतो। मी फक्त तुमच्यासाठी आलोय, मी दुसरा कार्यक्रम असताना आणि याच्यापेक्षा डबल गर्दी असते तर मी नाही आलो असतो। गर्दी से हमें कोई लेन देन नहीं है, गर्दी चाहिए। खऱ्या अर्थानं विचारानं एकत्र होणारे लोकांची गरज असतं। आणि म्हणून मी तुमच्या एका फोनवर एका मेसेजवर, तुम्ही म्हणा मी पत्रिका घेऊन येतो, म्हटलं गरज नाही, बच्चू कडू या कार्यक्रमासाठी एका मेसेजवर आल्याशिवाय राहणार नाही, कारण हा विचार खऱ्या अर्थानं तेवत राहिला पाहिजे। हा खरा धर्म आहे, हा खरा आम्ही पाहतोय, ही खरी व्यवस्था आहे, ही निर्माण झाली पाहिजे। आम्ही 7 दिवस अन्नत्याग आंदोलन केलं आणि तेव्हा सरकारनं 1000 रुपये वाढवले, म्हणजे 1500चे 1000 झाले बरं। आणि आमदाराचा पगार 2.5 लाख रुपये, आमचा कलेक्टर 3.5 लाख रुपये खर्च होते कलेक्टरवर। म्हणजे जिथं जरूरत आहे तिथं आम्ही नेमकं आता ते झालं ना, नृत्य गव्हर्नमेंट शाळा होती, त्या व्यवस्थाच नव्हती, शिक्षकच नाही आहे, कर्मचारी नाही आहे, म्हणजे आशयासाठी सुद्धा मागे पुढे पाहिलं जातं। तर याच्यासाठी आपण आवाज म्हणून उभं राहिलो पाहिजे, जिथं असाल तिथून आम्ही पाठिंबा दिला पाहिजे। जेव्हा अशा गोष्टीसाठी कोणी लढत असेल तर स्वस्त बसून चालणार नाही, आणि ज्याला समजत नसेल त्याला समजून सांगण्याची व्यवस्था आम्हाला निर्माण करावी लागेल। बच्चू कडू शेवटच्या क्षणापर्यंत, मरणाच्या शेवटच्या टोकापर्यंत बच्चू कडू आपल्यासाठी उभं राहिल्याशिवाय राहणार नाही, मुद्दामून सांगतोय। 15 वर्ष झुंज देत आहोत सारखं, 182 शासन निर्णय काढले। जे दिव्यांग खेळाडू होते ते राज्य स्तरावर खेळले तर फक्त 30,000 भेटायचे, आणि जनरल खेळाडू राज्य स्तरावर खेळले तर 1 लाख भेटायचे। आंतरराष्ट्रीय स्तरावर जर खेळायला गेला तर त्यांना 30 ते 50 लाख, आणि दिव्यांगाला मात्र फक्त 2 ते 3 लाख रुपये भेटायचे। आम्ही भांडलो,